फायनली मला आज मुहूर्त भेटला, तो म्हणजे देव घासून काढायला. किती दिवस झाले मी बोलते घासेन घासेन, पण कामाच्या गडबडीत राहून जात होतं. देव घासून झाल्यावर छान पूजा केली आणि मग दुकानात जायला निघाले. किती दिवस झाले ना, वातावरण खूप खराब आहे. ऊन पडतच नाहीये चांगलं आणि मग दुकान वगैरे वाढवून ना, मी घरी आले. मिमीसोबत जरा मस्ती टाईम केला, कारण का तिला अशी मस्ती करायला खूप जास्त आवडते माझ्यासोबत. दुपारी रोज आम्ही दोघे अशा मस्ती करतो दुकान वाढवल्यानंतर आणि तिला पण बरं वाटतं, मला पण बरं वाटतं. आणि त्यानंतर मी आली आमच्या घरी. मी चपात्या वगैरे बनवून गेलेली, फक्त भाजी बनवायची होती, ती येऊन बनवली आणि त्यानंतर विचार केला की थोडासा आराम करूया. आराम केल्यावर थोडं बरं वाटतं ना. जेवायची तर काय माझी इच्छा नव्हती आणि मग संध्याकाळी घरी आली. हा आमचा शेजारी आहे आदी आणि त्यासोबत मी मस्ती करत होते आणि त्याचे रिव्ह्यू बघा आता. समोसा कैसा लगा? अच्छा लगा। और वड़ा पाव? वो भी अच्छा था। दोनों में से अच्छा कौन सा लगा? ज्यादा अच्छा कौन सा लगा? वड़ा पाव। खूप मोठ्या माणसांसारख्या बाता मारत होतो. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि मिमीसाठी आम्ही हे चूल मागवलेले, म्हणजे तिच्या गट हेल्थसाठी आणि स्किन आणि हेअरसाठी. तर ती बघा, तिला काय हेल्दी आपण आणलं ना, तर ती नाटकी करणार खायला. बघा कशी खेळते त्याच्यासोबत. कुठलीही गोष्ट आणली ना, तर पहिलं ती अशीच खेळते. मग स्वतःच्या गादीवर घेऊन गेली, त्याच्यासोबत खेळली ती आणि मला वाटत नव्हतं ही खाईल करून. कारण का तिला आहे ना, असंच काय आपण दिलं ना चांगलं, तर ते खायला नको. पण तिला बाकीचं सगळं खायचं असतं दुनियाभरचं, अशी आहे ती. फायनली नंतर अर्ध्या तासांनी खाल्ला ती आणि तिला कसंबसं तिने भरवलं. टेस्ट थोडीशी लागली तर नंतर खाते ती. आणि मग नंतर मी पावभाजी बनवलेली आमच्यासाठी. रोज-रोज तेच-तेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून आज थोडं स्पेशल पावभाजी बनवली आणि त्यानंतर मी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं तर एवढा चमकत का होता माझा चेहरा, काय समजलं नाही. माझीच नजर काढली मी. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.